श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्री वल्लभ. श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्र अध्याय 49. ह्या अध्यायात नामधारकाला सिद्धमुनी शिवपार्वती संवादाच्या स्वरूपात गुरुगीता सांगतात. पूर्वी शंकर कैलासा शिखरावरती बसले असता हिमालयाची कन्या पार्वती हिने त्यांना सर्व लोकांचा उद्धार करण्याचा हेतू मनी धरून प्रश्न विचारला. तो प्रश्न व त्याला शंकराचे उत्तर हीच गुरुगीता होय. सिद्धांनी गुरुगीता शंभूमुखातून जशी आली तशी नामधारकाला सांगितली. ही गुरुगीता पुढे मंत्ररूप झाल्यामुळे या अध्यायात न्यास कवच आदीही सांगितलेले आहेत. देहधारी जीव कोणत्या मार्गाने ब्रह्मरूप होईल असा प्रश्न पार्वतीने शंकराला विचारला. तेव्हा शंकराने गुरुशिवाय अन्य परब्रह्म नाही असे प्रतिज्ञेवर सांगितले. नंतर शिवशंकरांनी गुरूंची महती, गुरुभक्तीची महती आणि गुरुबाबत अनन्य भाव कसा असावा इत्यादीचे सविस्तर वर्णन केलेले आहे. गुरु या 2 अक्षरांचे आध्यात्मिक महत्त्व सांगितलेले आहे. गुरु हा किती थोर लोकांचा उद्धार करता आहे याचे वर्णन केलेले आहे. पुढे गुरुगीता कोठे वाचावी, केव्हा म्हणावी, तिच्या पाठाची फलश्रुती काय आहे हे सर्व सांगितलेले आहे. कलयुगात गुरुला शरण जावे हाच मोक्ष प्राप्त करण्याचा मार्ग आहे असे प्रतिपादन केलेले आहे. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 49 संपूर्ण. गुरूंना अनन्य भावाने शरण जा, त्यांचे पूजन करा. आपलं सर्व जीवन सार्थकी तर लागेलच लागेल, पण या जीवनानंतरचा मार्ग सुद्धा सुलभ होईल. गुरुचरित्राचं पठण करा, गुरुचरणी नमन करा, स्वामी समर्थ नामाचा जप करा, सर्व काही सुरळीत होईल. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.